नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण ना शिळ्या चपातीपासून एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बघतोय, जी रेसिपी खाताच कुणाला कळणार पण नाही की ती आपण शिळ्या चपातीपासून बनवले. चला तर मग अशा युनिक आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा माझ्याकडे काल रात्रीच्या ह्या चपात्या किंवा हे पुलके शिल्लक होते. तर हे 4 पुलके बरेच जण आपण पाहुणे वगैरे आले किंवा एक्स्ट्रा लागेल म्हणून आपण जास्त करतो, पण त्या शिल्लक राहतात आणि सकाळी मग आपण त्यांना गरम करून दिले की कोणीही खात नाहीत. बरेचदा आपण चिवडा वगैरे बनवतो, पण तेव्हाही सगळे नाका मुरडतात. त्यावेळी जर तुमच्याकडे जास्त चपात्या शिल्लक असेल तेव्हा तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून देऊ शकता, ती कुणाला कळणार पण नाही. आता इथं बघा ह्या 4 चपात्या मी अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घेते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आज आपण शिळ्या चपातीचा चिवडा वगैरे बनवतोय, अजिबात नाही. म्हणूनच म्हणलं होतं मगाशीच की ही रेसिपी युनिक आणि भन्नाट आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आज आपण नक्की काय बनवतोय ते. तर बघा सगळ्या चपात्यांची माझी अशा पद्धतीने हे जे तुकडे आहेत ते करून झालेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यातले थोडेसे चपातीचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतले आणि त्यानंतर झाकण लावून आता हे बारीक असे वाटून घ्यायचे. हे बारीक केल्यामुळं काय त्याला एकदा छानपैकी टेक्स्चर येतं आणि बाइंडिंग पण चांगलं येतं. तर इथं बघा आपल्या चपातीचा जो काही भुगा होता तो छानपैकी करून झालाय. आता हा तो एक आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी राहिलेल्या चपात्यांचा देखील चांगलासा भुगा करून घेणार आहोत. आता बघा चपात्यांचा भुगा झाल्यानंतर इथं तर बघा 4 चपात्यांसाठी इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले, ते उकडून घेतले, त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि तो बटाटा खिसून घेतोय. बटाटा मॅश करण्यापेक्षा तो खिसून घ्यायचा, त्यामुळे काय चांगलं असं बाइंडिंग येतं. आता बटाटे पण बघा माझे चांगले असे मी खिसून घेतलेले आहेत. उकडून घेतल्यामुळे बटाटे खाऊ त्याला थोडासा मॉइश्चरपणा पण असतो आणि त्यामुळे ही रेसिपी अगदी छान सॉफ्ट पण लागते आणि क्रिस्पी पण लागते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ घालूयात. तर सुरुवातीला बघा मी अर्धी वाटी उभा आकारात चिरलेला कोबी घातला, त्यानंतर 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात. त्यानंतर थोडासा आपण इथे काळी मिरीची पूड वापरली, आलं, लसूण आणि हिरवी मिरच्यांचा ठेचा वापरला. आता ह्यामध्ये ना सर्वात जास्त मी आलं लसूण वापरलं होतं. साधारणपणे 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. ते बारीक मिक्सरला वाटून घेतलं. लक्षात ठेवा ना, ह्या रेसिपीसाठी आपल्याला आलं लसणाचा वापर जास्त करायचा आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले. ह्याचा गोळा पण बघा अगदी छान तयार झाला आहे. आता ह्याला चांगलं बाइंडिंग यावं आणि कुरकुरीतपणा यावा म्हणून यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरते. कॉर्नफ्लॉवरमुळे आपली जी रेसिपी आहे ती अगदी छान अशी क्रिस्पी पण बनते आणि याला चांगलं बाइंडिंग पण येतं. लक्षात ठेवा, हा गोळा बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, कारण ह्यामध्ये आपण बटाटा घातला आहे, त्याबरोबर कोबी कांदा घातला आहे, त्यामुळे त्याला चांगलं पाणी सुटतं. तुम्ही बघू शकता आता मी एकदम चांगल्या पद्धतीने असा हा जो गोळा आहे तो मळून घेतलेला आहे. आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे. तुम्ही हवं तर नाही तर थोडेसे मोठ्या आकारात पण गोळे बनवू शकता, पण मी थोडेसे स्मॉल आकारामध्ये याचे गोळे बनवून घेते. जेव्हा तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून द्याल ना, तेव्हा ते अगदी उड्या मारत आनंदाने एन्जॉय करत खातील. सारखा हट्ट करतील की ही रेसिपी बनव, आणि पण जेव्हा त्यांना कळेल ना की आपण ती शिळ्या चपातीपासून बनेल तेव्हा त्यांना विश्वास पण बसणार नाही. इतकी मस्त ही रेसिपी होते. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही मुलांना किंवा मोठ्यांना पण ही रेसिपी देऊ शकता. आता याचे बघा छोट्या छोट्या आकारामध्ये मी गोळे करून घेतलेत. सगळ्या पिठाचे आता बघा अगदी छानपैकी हे जे गोळे तयार झालेले आहेत. तर आता आपण ना गॅसवरती एक छोटा मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये बघा मी तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये आता मी अशा पद्धतीने जे गोळे आहेत ते घालून घेते. तुम्ही थोडं जास्त जर तेल घातलं असेल ना तर थोडे जास्त पण गोळे एका वेळी हे फ्राय करून घेऊ शकता. आता गॅस मध्यम करून आपण हे चांगले असे गोळे छान असे गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत येईपर्यंत आपण हे क्रिस्पी असे तळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा हे गोळे फ्राय करतो ना तेव्हा गॅस मध्यम ठेवा, म्हणजे आतमधून ते अगदी छान क्रिस्पी बनतील. आता गोळे पण बघा अगदी मस्तपैकी छान असा रंग पण आला आहे आणि अगदी मस्तपैकी कुरकुरीत पण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने गोळे फ्राय झाले की तेल निथून आता हे गोळे आपण एका साईडला करून घ्यायचे आणि राहिलेले गोळे देखील अगदी आपण अशाच पद्धतीने हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. हे नुसते गोळे जे आपण मंचुरियन्स बॉल केलेत ना तर ते पण अगदी मस्त लागतात खायला. तर इथं बघा सगळे गोळे माझे फ्राय करून तयार झालेत.
तर आपण आता त्याच पॅनमधलं मी थोडंसं तेल कमी केलं आणि 1 चमचा तेल मी त्याच पॅनमध्ये ठेवलं. तेल गरम होतं, त्यामध्येच बघा आता आपण 1 चमचा इतके जिरे घातले. त्यानंतर बघा लसूण बारीक पाकळ्या कट करून घेतल्या आणि अर्धा इंच आलं मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलं होतं. 2 मिनटं तेलावरती ते परतवून घेतलं आणि त्यानंतर सिमला मिरची मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतली होती. त्यानंतर कांदा आणि कोबी हे सगळं मी उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतलं होतं. तुम्हाला आवडत असेल त्यावर तुम्ही ह्याचे क्वांटिटीचं प्रमाण ठेवू शकता. आता ना गॅस मोठा ठेवून हे 2 मिनटं परतवून घ्यायचं. तर आज आपण ना शिळ्या चपातीपासून क्रिस्पी असे मंचुरियन करतोय. तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसला असेल की शिळ्या चपातीपासून मंचुरियन कसं लागतील, तर अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आता हे 2 मिनटं परतलं ना की ह्यामध्ये 2 चमचे मी शेजवान सॉस आणि 3 चमचे मी टोमॅटो केचप घातले. तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सोया सॉस पण घालू शकता, पण माझ्याकडे तो आत्ता अवेलेबल नव्हता, त्यामुळे फक्त 2 सॉसचा वापर केला आहे. लक्षात ठेवा, ही प्रोसेस करताना आपल्याला गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे. यामध्ये आता मी 1 चमचा व्हिनेगर घातलं आहे. व्हिनेगरमुळं काय होतं, अगदी मंचुरियनचा जो फ्लेवर आहे तो छान असा इन्हान्स होतो आणि त्यामुळे रेसिपी खाताना पण खूप जास्त मजा येते. आता हे आपण 2 मिनटं परतवून घेतलं की जे आपण गोळे फ्राय करून घेतले होते ते संपूर्ण गोळे घालून आता हे छानपैकी ह्या सॉसमध्ये टॉस करून घ्यायचे. अगदी युनिक आहे रेसिपी, त्यामुळे ना कुणाला कळतही नाही आणि रंग पण बघा अगदी सुरेख आला आहे आणि टेस्टला पण ना ते अगदी अप्रतिम लागतात. ओळखतही नाहीत की ते आपण चपातीपासून केलेत. अगदी मस्त असे आपले बघा हे शिळ्या चपातीपासून क्रिस्पी मंचुरियन तयार झालेले आहेत. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं आहे. अगदी स्टॉलवर जसे म्हणत तसेच हे मंचुरियन बॉल्स तयार होतात. वरून क्रिस्पीने आतून मस्त असे हे मंचुरियन बॉल्स आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून बघता हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.